कॉर्पोरेट मधलं एक यशस्वी करिअर सोडून एका टप्प्यावरती या पर्यावरणाच्या कामामध्ये घुसलास. फार मोठा बदल होता हा. पण या बदलाची मुळं ही तुझ्या घडण्यामध्ये, तुझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये असणार नाही का? मी मुळात कोकणातला असल्यामुळे पर्यावरण हे जवळून बघितलेलं होतं. हं. परंतु ढासळतं पर्यावरण हे शहरांमध्येच येऊन समजलं. माझे पणजोबा हं. हे फॉरेस्ट रेंजर होते हो. आणि माझ्या घरामध्ये त्यांचा घोड्यावरती हातात बंदूक घेऊन तसा फोटो होता. तर कदाचित ते जीन्स पायामध्ये पण अर्थातच आले असतील आणि तिथूनच ते हं. पर्यावरणासाठी काम करण्याची लहानपणापासूनच काहीतरी तू आलं असावं. लहानपणी ना असं फार अवखळ, चंचल असा होतास नाही का? त्याला आम्ही आज ADHD म्हणतो. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. Right. आठवतात का ते दिवस तुला? नक्कीच. म्हणजे ती जी काही अस्वस्थता होती, तो जो काही चंचलपणा होता आणि त्याला काही थोडीफार कारणं सुद्धा होती, जे म्हणजे आता मी विचार करतो, तर माझे आई-वडील दोघेही नोकरी करायचे आणि लहान असताना मला सांभाळायला ठेवलं जायचं, जे क्रेश म्हणतात आपण, तिथे ठेवलं होतं. तिथे दिवसभर तर काय उन्हाळक्याच करायच्या. शाळेतून आल्यावरती मस्ती, दंगामस्ती चालूच असायची. पण मला सगळ्यात मोठा जो त्रास होत होता, मानसिक त्रास, तो हा होता की सगळ्यांचे आई-वडील त्या माझ्या बरोबरचे असलेल्या सांभाळायला ठेवलेल्या मुलांना लवकर येऊन जायचे आणि माझ्या आई-वडिलांना खूप उशीर व्हायचा आणि मी तिकडे एकटाच पायरीवरती बसून त्यांची वाट बघत राहायचो आणि मग मला असं वाटायचं की माझ्या आई-वडिलांना मी नकोच आहे आणि त्यातून ती अस्वस्थता होती. आणि त्यावेळेला जेव्हा आपण तो टफ्टीन क्लब काढला होता 88, 89, 90 ची गोष्ट आहे ती. त्या सगळ्या कालावधीत या टफ्टीन क्लबने तुला काय दिलं? मला असं कळलं की ज्याच्यातून मी जातोय, ज्या प्रवासातून, त्यात मी एकटाच प्रवासी नाही, असे बरेच आहेत की जे या अशा गोष्टींमधून जात आहेत आणि अर्थातच मला टफ्टिन्समुळे हे कळलं की ते जे काही माझे आई-वडील प्रयत्न करत होते, ते माझ्या पुढचं म्हणजे फ्युचर जे आहे ते घडवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करत होते. ना की त्यांना मी नको होतो किंवा नकोसा होतो. पण ते समजायला मला टफ्टिन्स क्लबनी खूप मदत झाली आणि ती जी अस्वस्थता होती, ती चॅनलाइज व्हायला टफ्टिन क्लबनी नक्कीच मला मदत केली. हा एन्व्हायरमेंट मध्ये कार्यकर्ता म्हणून जायचा टप्पा कसा? कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना माझ्या हातामध्ये खूप फावला वेळ असायचा. म्हणून मग मी फोटोग्राफी छंद म्हणून, आवड म्हणून हे सुरू केली. निसर्ग पाहणं किंवा अनुभवणं हे मला आवडायचंच. परंतु कॅमेऱ्याने अनुभवणं, ते टिपणं ह्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि तिथून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ही माझी मी सुरुवात केली. मित्र तयार झाले. तेच माझे मेंटर होते आणि तेच माझे सहकारी सुद्धा होते आणि अशी आम्ही मग निसर्ग भ्रमंती सुरू केली. वेगवेगळ्या जंगलांमध्ये जायला लागलो. खाड्यांवरती फिरणं, जंगलांमध्ये फिरणं हे रोजचं दैनंदिन आमचा क्रम झाला आणि मग तिथून ही निसर्गामध्ये जी हानी सुरू आहे, जे डिस्ट्रक्शन सुरू आहे, ते पहिल्यांदा तिथून समजायला लागेल. म्हणजे माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट जर म्हणाल तर तो असा होता की आम्ही येऊरच्या जंगलामध्ये ज्यावेळेला फोटोग्राफीला जायचो, त्यावेळेला माझा एक मित्र आहे आदित्य सालेकर म्हणून, त्यांनी ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर म्हणजे तिबोटी खंड्या ज्याला म्हणतात, त्याचा फोटो येऊरच्या जंगलामध्ये टिपला होता. जे कोटशिप बिहेवियर त्याचं जे असतं ते टिपलं होतं आणि त्याला त्याचं फर्स्ट प्राईज मिळालं होतं. सँक्च्युरी एशिया ही पर्यावरणाला वाहून घेतलेली एक मॅगझिन आहे आणि मी अचंबित झालो म्हणजे तो फोटो बघून. कारण तिबोटी खंड्या हा अत्यंत देखणा, म्हणजे त्याला ज्वेल ऑफ दी कोकण असं पण म्हणतात. तो बघण्याच्यासाठी मी त्यापाठी हट्ट धरला आणि तो म्हणला, ठीक आहे, मी तुला दाखवतो. आणि पुढच्या वर्षी आम्ही येऊरच्या जंगलामध्ये त्याचा खूप शोध घेतला, पण आम्हाला काही तो सापडला नाही. पावसाळ्याच्या दिवसात हा तिबोटी खंड्या साऊथ कडून कोकणामध्ये येतो आणि तो रिप्रोडक्शन करता तिथे आलेला असतो, ब्रीडिंग करतो आणि पुन्हा तो जातो मागे. आणि तो दिसला नाही याच्यावरून हादरलो आम्ही, कारण असं अशक्य होतं की जे त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे जीवनातलं ते न करताच ते जाणार, असं शक्य नव्हतं. म्हणून मग मी बरेच जे तज्ज्ञ होते त्यांना विचारलं की याचं काय कारण असू शकेल. बऱ्याच डिस्कशन्स नंतर आणि आमच्या रिसर्च नंतर आम्हाला असं समजलं की येऊरच्या जंगलामध्ये जो प्लास्टिकचा कचरा आहे त्याच्यामुळे तो खंड्या तिथे आलेला नाहीये. जे मातीचे साईड वॉल्स म्हणतो, ज्या नदी काठात किंवा ओढ्याच्या काठच्या ज्या वॉल्स असतात, साईड वॉल्स, त्याच्यामध्ये बोगदा किंवा भुयार करून बरोमध्ये ते पक्षी राहतात आणि तिथे येऊरच्या जंगलामध्ये पावसाळ्यामध्ये तो सगळा प्लास्टिकचा कचरा येऊन त्याच्यामध्ये अडकतो. आता तुम्ही कल्पना करा की आपण अगदी शहरामध्ये राहतोय, मस्त आपण आंघोळ वगैरे केली, चांगलं आपण तयार वगैरे झालो, ऑफिसला निघायचं, कामासाठी निघालो आणि आपल्या घराबाहेर कचरा असेल तर तुम्हाला कसं वाटेल? तसंच त्या पक्ष्यांना वाटलं असणार की ही जागा राहण्याच्या लायकीची नाहीये आणि म्हणून ते तिथे राहत नव्हते.
मग हे लक्षात आल्यानंतर मी म्हटलं की यासाठी खरंच काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि मग तिथून तो प्रवास जो आहे तो सुरू झाला. मी काही समविचारी संस्थांना एकत्र घेतलं आणि येऊरच्या जंगलामध्ये प्लास्टिक स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केली. वर्षभर ती मोहीम आम्ही राबवल्यानंतर दुसऱ्या वर्षी तो पक्षी तिथे परत आम्हाला दिसला आणि तिथून मग एक नवीन उमेद मिळाली की आपण जे काम करतोय त्यांनी नक्की काहीतरी फरक हा पडतोय. त्या संस्थांना एकत्र घेऊन येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी ही ची स्थापना झाली आणि आम्ही एका उद्देशाने एकत्र आलो की येऊरचं जंगल जे आहे ते स्वच्छ राहिलं पाहिजे, हे अतिक्रमण मुक्त राहिलं पाहिजे आणि इकडचे जे निसर्ग संपदा आहे ही पुढच्या पिढ्यांना वारसा म्हणून आपण देता यायला पाहिजे आणि त्याकरता आपण जे जे काही शक्य आहे ती सगळी कामं आपण एकत्र करूया. हा हेतू खूपच चांगला होता आणि बरेच जण असतात ते आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून काम करतात. पण काही वर्षापूर्वी तू असा निर्णय घेतलास की नाही, आता हेच माझं कार्यक्षेत्र. हो. त्याचा ट्रिगर काय होता मग? आम्ही बघितलं की तो खंड्या परत आलाय, परंतु जंगलामध्ये जाऊन कचरा करणाऱ्यांचं किंवा जंगलामध्ये जाऊन पार्ट्या करणाऱ्यांचं प्रमाण अजिबात थांबत नव्हतं. मग त्याकरता काय करायचं? जवळपास 3-1 वर्ष ही आमच्या स्वच्छता मोहीम झाल्यानंतर आम्हाला असं मनात आलं की आपण कम्युनिटीला एकत्र घेऊन काहीतरी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. मग त्यांना एकत्र घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर त्यांनाच समजेल अशा काहीतरी गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. म्हणून आम्ही 2014च्या दरम्यान ग्रीन गटारी नावाचा उपक्रम साजरा करायला सुरुवात केली की तुम्ही जंगलामध्ये येऊन पार्ट्या करू नयेत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेगवेगळे उपक्रम कसे करू शकता. फॉर एक्झाम्पल आम्ही बॉटनिस्टना काही एकत्र घेतलं आणि येऊरच्या जंगलामधली झाडं कुठली आहेत, आपली जैवविविधता काय आहे, कीटक कुठले असतात, फुलपाखरं काय आहेत, पक्षी कुठले असतात, हे वेगवेगळ्या शाळा, संस्था, कॉलेज स्टुडंट्स यांना एकत्र घेऊन आम्ही येऊरच्या जंगलामध्ये फेरफटका मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिकडे पार्ट्या करणाऱ्या जे पार्टी ॲनिमल्स होते त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वचक बसला. चांगली लोक एकत्र येतात त्यावेळेला हे जे काही कुप्रवृत्ती असतात आपण त्या म्हणतात त्या थोड्या बिचकून राहतात आणि मग हळूहळू त्याला आम्ही एक खूप मोठं स्वरूप दिलं. मग आम्ही एक्साईज डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ठाणे महानगरपालिका यांना एकत्र घेऊन तिथे पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता तुम्ही जर का येऊरच्या जंगलात गेलात तर तुम्हाला अजिबात एक प्लास्टिकचा तुकडा सुद्धा सापडणार नाही, एवढी स्वच्छता तिथे आहे. आता पूर्णपणे तो जो येऊरचा जंगलाचा जो भाग आहे तो फेन्स केलेला आहे आणि तिथे सुरक्षा रक्षक असतात, त्यामुळे आदिवासी सोडून इतर कोणालाही तिथे जायची मनाई आहे. तर हा फरक जो आहे हा फरक पडताना मला दिसला जेव्हा आम्ही समुदायाला एकत्र घेतलं आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे काय फक्त एकाच ठिकाणी घडत नाही. येऊरचे जंगल हे फक्त उदाहरणादाखल आहे. खाड्या ज्या असतील त्या अतिक्रमित होत आहेत, आपले तलाव आहेत ते प्रदूषित होत आहेत, आपल्या नद्या आहेत त्या जिवंत राहिल्या नाही आहेत आणि मग ह्याकरता फारच कमी लोक काम करत होती. मग मी तो डिसिजन घेतला की जर शिवाजी हा शेजारच्या घरात जन्माला नाही तो आपणच बांधायला पाहिजे आणि त्यामुळे मग मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला वयाच्या 35व्या वर्षी आणि यामध्ये फुल टाईम आलो. हा मोठा निर्णय होता नाही रे? हो. तो निर्णय घेताना त्याची किंमत द्यावी लागली असेल. म्हणजे आपल्याला तोपर्यंत कॉर्पोरेट जीवनशैलीची सवय झालेली असते, एसी मध्ये बसण्याची सवय झाली असते, घरी आल्यावरती उघडायला लागतं. हा सगळा जो बदल होता त्यासाठी तू काही मनाची तयारी केलीस, काय केलंस? मगाशीच आपण जसा उल्लेख झाला तसा ADHD तो घेऊनच जन्माला मी आलो. मला असं वाटतं की त्याला मी कुठेतरी चॅनलाइज करायचा प्रयत्न केला आणि ती जी अस्वस्थता आहे ती कुठेतरी संघटित कामाकडे कशी वळवता येईल याच्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे विविध उपक्रमांद्वारे मी हा प्रयत्न केला की आपण लोकांपर्यंत अधिकाधिक कसे आपण प्रभावीपणे जाऊ शकतो, त्याचे मार्ग काय काय असू शकतात आणि त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी ह्या ॲडव्होकेसीप्रमाणेच लिटिगेशननी सुद्धा साध्य करता येतात. म्हणजे माझा जो पहिला टप्पा होता त्यामध्ये मला आठवतं की 2017 साली ठाण्यामध्ये जवळपास 10,000 झाडं ही तोडली जाणार होती आणि विविध विकास कामांकरता ती तोडली जाणार होती. त्याला मी विरोध दर्शवला होता, परंतु तोपर्यंत मला वृक्ष तोडण्यासाठी काय कायदा असतो हे सुद्धा माहिती नव्हतं. त्यासाठी RTI करावी लागते, ती माहिती मागवावी लागते हेही सुद्धा मला माहिती नव्हतं. मग पुन्हा तेच की ज्यांना ती माहिती आहे त्यांना मित्र बनवलं, त्यांच्याकडून हे समजून घेतलं ही प्रक्रिया काय असते आणि मग त्याला मी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ठाणेकरांनी दिला. कोर्टाने सुद्धा तसाच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ती 10,000 झाडं ही ठाण्यामधली तोडायची वाचली. त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स मिळाला की हेही करून आपल्याला हे अचीव करता येतंय
म्हणजे हा एकच मार्ग नाही, हा सुद्धा मार्गाने आपण हे थांबवू शकतो. त्यामुळे मग त्याचा पण पुन्हा अभ्यास वगैरे सुरू केला. सो बेसिकली मी चॅनलाइज करत गेलो, की आपल्याला कुठे-कुठे आपली ही जी एनर्जी आहे, ती युटिलाइज करता येईल. पण त्याच्या बरोबरीनं ना ह्या सगळ्या कामामध्ये आपल्याला पेशन्स लागतो खूप, हो. चिकाटी लागते, थांबावं लागतं. हे काही त्या ADHDचे गुणधर्म नाही आहेत. ते शिकायला लागलेत का? मला असं वाटतं, की कालपरत्वे तो ADHD पण थोडा-थोडा माझा कमी झाला असणार. परंतु तो संयम जो आहे तो ठेवल्याशिवाय तर काम होऊच शकत नाही. कारण मीच जर हे सगळं लीड करतोय आणि मीच संयम नाही ठेवला, तर माझ्या बरोबरचे सहकारी तर मला लगेचच सोडून गेले असते. हे मला नक्की माहिती होतं, की आपण ह्या मार्गाने काम करत राहिलो तर यश मिळेल, भले उशिरा मिळेल. त्यामुळे तसं मार्गक्रमण करत राहिलो आणि यश मिळालं. आता जोपर्यंत तू ना काहीतरी जनजागरण मोहीम करत असतोस वगैरे, तोपर्यंत सत्ता, राजकारण ह्या सगळ्या मंडळींच्या तू डोळ्यात येण्याचं कारण नसतं. पण जेव्हा तू लिटिगेशन चालू करतोस, तेव्हा मग तुला राजकारण, सत्ता, भ्रष्टाचार ह्या सगळ्याचा सामना करायला लागतो. मग विरोध होतो, मग दबाव येतो. त्याचा सामना कसा करतो? खरं सांगायचं तर आजपर्यंत मला असं कुठल्याही प्रकारचा दबाव आलेला नाहीये. त्याचं कारण म्हणजे जे विरोधक आहेत, त्यांना माझं सामर्थ्य नक्कीच माहिती असणार. कारण मी हे काही एकटा करत नाहीये. ह्याच्यामध्ये मला सर्व नागरिकांची आणि ठाणेकरांची साथ आहे. मी जी युअर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीची स्थापना केली, त्यामध्ये ठाणे आणि मुंबईमधल्या जवळपास 10 या संघटना ज्या पर्यावरणासाठी गेले कित्येक दशकं काम करत आहेत, अशा संघटना माझ्याबरोबर आहेत. आणि मी कोणाच्याही वाकड्यात जाऊन काही कुठलंही काम करत नाही. मी कुठलंही चुकीचं काम करत नाही. मी जे सत्य आहे तेच मांडतो. त्यामुळे त्यांचा विरोध हा फक्त दार्शनिक स्वरूपात असतो. कारण त्यांना त्याच्यापासून काहीतरी फायदा असतो, म्हणजे जे वेस्टेड इंटरेस्ट असतात. परंतु त्यांना हे सामर्थ्य नक्की माहिती आहे. त्यामुळे मला आजपर्यंत कुठल्याही अशा दबावाचा सामना करावा लागला नाही. मग तू ह्या सगळ्या लोकांशी संबंध मैत्रीपूर्वक ठेवतोस. अर्थातच मी त्यांना कोणाला शत्रू स्वतःचा मानतच नाही. माझा जो मुद्दा असतो तो एवढाच असतो, की निसर्ग रक्षणाकरता जर एखादी गोष्ट चुकीची आहे, तर ती तुम्ही करू नका. मला कुठलाही अदरवाईज मी त्यांना शत्रू मानतच नाही. आणि त्यांना जर ते समजलं, तर ते नक्कीच त्याच्यावरती काम करतात. मग आत्ताचंच मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की आत्ता आपल्याकडे ठाण्यामध्ये पूर्वी जवळपास 65 तलाव होते. आणि मी त्या तलाव संवर्धन समितीचा पण सदस्य आहे ठाणे महानगरपालिकेच्या. परंतु दुर्दैवाने गेल्या कालाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या तलावांचं काँक्रिटीकरण झालेलं आहे. ह्याच्यामधला एकच तलाव जो आहे ठाण्यामधला, तो अजूनही नैसर्गिक स्थितीमध्ये आहे, तो म्हणजे कावेसर तलाव. आणि या कावेसर तलावाचं सुद्धा आता ब्युटिफिकेशनसाठी घाट घातला गेला. त्यावेळी तिकडच्या जागरूक नागरिकांनी त्याला विरोध केला आणि तो प्रोजेक्ट थांबवला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आयुक्तांना तसं पत्र लिहून कळवलंय, की हा कायमस्वरूपी तुम्ही थांबवण्यात यावा म्हणून. तर त्यामुळे नागरिकांची अशी संघटित जर का फोर्स असेल, तर पॉलिटिशियन्सना पण समजतं, की नाही आपण जे काय करतोय ते लोकांना मान्य नाहीये. पण हा कावेसरचा काय घाट घातला होता? म्हणजे नैसर्गिक असला तलाव आणि त्याचं हे सो कॉल्ड सुशोभीकरण करतात, त्याच्यातून पर्यावरणाची हानीच होते का? अर्थातच हानी होते. कारण कुठलाही तलाव हा नैसर्गिक असून देत किंवा मानवनिर्मित असून देत, त्याचं जे झरे आहेत, जिवंत झरे आहेत, ते तुम्ही काँक्रीट त्याच्यामध्ये टाकल्यामुळे ते बंद होतात. तिकडची जी जैवविविधता आहे, ती काँक्रीट टाकल्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होते. आणि ते फक्त डबकी बनवून होतात. तर असे हे जे ठाण्यातले 42 तलाव आहेत, त्यातले 41 तलावांची ही डबकी झालेली आहेत. त्यामुळे त्याचं हे फक्त ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काँक्रीट टाकायचं, हे एवढंच काम सुरू आहे. आणि त्यामुळे हा एकच तलाव दुर्दैवाने म्हणावं लागेल, की ठाण्याला हे तलावांचं शहर होतं पूर्वी. आता ठाणे हे आता मॉल्स, टॉवर्स याचं शहर बनू पाहतंय. आता बघा, पाण्याचा विषय असेल, प्राण्यांचा विषय असेल, मातीचा विषय असेल, हे सगळे काही तुझ्या शिक्षणातून आलेले विषय नाही, औपचारिक शिक्षण आहे. नाही, मी BSc झालो, पण माझा ह्या गोष्टींची पर्यावरणाशी काही संबंध नव्हता. म्हणजे मी फॉर्मली एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा काही केलेलं नव्हतं. म्हणजे मग तू हा सगळा अभ्यास कसा करतोस? जसे विषय समजत गेले तसं त्याचा अभ्यास सुरू झाला. म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलो, की आता मला वृक्ष वाचवायचे, तर कसे वाचवता येतील? तर एक रस्त्यावरचं उतरून आंदोलन झालं, ते तेवढ्याने तर वाचणार नाहीत. मग तो वृक्ष कायद्याचा अभ्यास केला, त्याच्यामधल्या त्रुटी समजून घेतल्या, त्याचे आपण कुठल्या अँगल्स आहेत की ज्याने आपण याला विरोध करू शकतो आणि आपलं म्हणणं न्यायाला पटवून देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर हा वृक्ष कायद्याचा अभ्यास करताना मला असं समजलं, की वृक्ष प्राधिकरण नावाची एक संस्था असते, जी हे सगळे वृक्षतोडीच्या निर्णय घेते. म्हणजे वृक्ष तोडायचे किंवा नाही हे ती कमिटी ठरवते. आता त्या कमिटीवरती मुळामध्ये वृक्ष कायद्याप्रमाणे
तज्ज्ञ असणं आवश्यक आहे. हे तज्ज्ञ कोण असतात तर ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट्री, बॉटनी ह्या क्षेत्रामधले तज्ज्ञ तिथे असायला पाहिजेत. परंतु मला ज्या वेळेला मी PIL दाखल केली त्यावेळेला असं लक्षात आलं की इथे तर हे तज्ज्ञच नाही आहेत. म्हणजे जे कमिटीवरती बसलेले हे राजकारण्यांचेच कोणतरी चलेचपाट आहेत आणि तेच निर्णय घेतात आणि त्या तज्ज्ञ नसल्यामुळे हे असे चुकीचे निर्णय घेतले जातात. मग त्यावेळेला मी त्यालाही विरोध दर्शवला आणि मुंबई उच्च न्यायालयाने 3 वेळा ही जी वृक्ष प्राधिकरण समिती आहे ती बरखास्त केली आणि मग नंतर सगळे सोपस्कार पार पाडून त्याच्यावरती तज्ज्ञ नेमले गेले. त्यावेळेला ते ट्री ऑथॉरिटी ही कायदेसंमत झाली. आता तू बघायला म्हणतस ना, टीम तयार झाली, हो. 10 संस्था बरोबर आल्या. आपल्या बरोबर जे लोक येतात त्यांना टिकवून ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं काम असतं ना. हो. म्हणजे एकतर त्यांना ऍक्टिव्हिटी द्याव्या लागतात, दुसरी गोष्ट मतमतांतर असतात, राईट. कॉमन गोलकडे आणावं लागतं. हे सगळं तू कसं सांभाळतोस? मुळामध्ये युअर एन्व्हायरमेंटल सोसायटीची जी स्थापना झाली ती अमरेला ऑर्गनायझेशन आहे या सगळ्या संस्थांची मिळून. त्यावेळेला एक तर समविचारी संस्था होत्या, पर्यावरणासाठीच सगळे काम करत होत्या आणि त्या सगळ्या संस्था आहेत ना ते त्यांच्या म्हणजे क्षेत्रामध्ये हे अव्वल काम करतात. परंतु माझा त्यांच्यामध्ये कधी इंटरफिअरन्स नसतो. म्हणजे तुम्ही तुमचं वैयक्तिक तुमच्या संस्थेच्या द्वारे जे काय काम करता ते तुमचं अव्याहतपणे तुम्ही चालू राहून द्यात. परंतु ज्यावेळेला येऊरचा प्रश्न येईल, खाड्यांचा प्रश्न येईल, पर्यावरणाचा ठाण्याशी निगडीत किंवा कुठलाही प्रश्न येईल त्यावेळेला आपण एकत्र यावी एवढीच अपेक्षा आहे. या सर्व संस्था ह्या रजिस्टर्ड संस्था आहेत. परंतु युअर एन्व्हायरमेंटल सोसायटी ही आजतागायत रजिस्टर्ड संस्था नाही आहे. त्याचं मुळात कारण असं आहे की आम्ही कोणाकडूनही 1 रुपयाचा कुठलाही फंडिंग घेत नाही आणि त्यामुळे सगळेजण स्वायत्तपणे काम करू शकतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना असंही कंपल्शन नाही आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र एका विषयावरती आलंच पाहिजे. काही विरोधाभास जिथे असतो तिथे म्हणूनच मला स्वतःला फाउंडर म्हणण्यापेक्षा कन्व्हेनर जास्ती म्हणतो की यांच्यामधला जो बिंदू आहे सामान्य तो मी राहतो आणि त्यामुळे माझा कुठलाही त्याच्यामध्ये आर्थिक किंवा कुठलाही स्वार्थ नसल्यामुळे आम्ही आजतागत आमची मोठ एकत्र बांधून ठेवू शकलो. पण हे किती महत्वाचं आहे ना, हो. की तू स्वतःला बांधणारा बिंदू असं मानतोस आणि त्यामुळे तू अजून एक संस्था स्थापन न करता या सगळ्या संस्थांना जोडणारा घटक किंवा त्यांचा एक कॅटलिस्ट Right. म्हणून तुझी भूमिका घेतलीस. Right. कारण बऱ्याच वेळेला ही भूमिका कोणी घेतच नाही. तू आता छान शब्द वापरला, सगळ्या संस्था अबोल काम करत राहतात. पण एकत्र आलो आपण तर त्यांचे बोल समाजाला ऐकू जातील. ही गोष्ट ही मला वाटतं खूप महत्वाची असते. म्हणजे हा वेगळा मॅनेजमेंटचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग हे सगळं करत असताना वेगवेगळे ज्या मोहिमा येतात त्या खूप काळ चालतात ना रे. म्हणजे एखादा इश्यू हो. की असा 8 वर्ष चाललाय, 10 वर्ष चाललाय असं सांगू शकशील? सेव्ह आरे हा जो काही मोहीम चालली ही 2014 पासून सुरू आहे. ही आजतागायत ही मोहीम सुरू आहे. सेव्ह आरे 2014ला सुरू झाली ते म्हणजे ते मेट्रो कार शेड आणि त्या निमित्ताने सगळा जो वाद झाला त्यासाठी ती मोहीम राबवली गेली आणि फार मोठ्या प्रमाणात या सेव्ह आरे आंदोलनाला यश मिळालेलं आहे. कारण जरी कारशेड तिथे आज तुम्हाला जरी दिसत असली तरी सुद्धा त्या मोहिमेमुळे जवळपास 800 हेक्टर एवढा एरिया हा नोटिफाईड फॉरेस्ट झाला जो आधी नव्हता. हा जंगल क्षेत्र म्हणून घोषित झालं. आता तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट होणार नाही. सो एक कारशेडचं एक भाग सोडला तर बाकी सगळं जंगलही सुरक्षित झालं. सो हे त्या आंदोलनाचं खूप मोठं यश आहे आणि अजूनही काही जागा आहेत ज्या आमची मागणी आहे की ते सुद्धा जंगल क्षेत्र म्हणून तुम्ही घोषित करावं. त्यासाठी आजही ते आंदोलन सुरू आहे. म्हणजे गेले जवळपास दशकभरापासून जास्ती काळ चाललेलं आंदोलन आहे आणि भारतामधलं हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्ती काळ चाललेलं आंदोलन म्हणून पण ह्याला ओळखलं जातं. तू आता शब्द वापरलास विकास. तर मला असं दिसतं ना की विकासाच्या ना 2 परस्पर विरोधी व्याख्या आहेत. तर तुझी विकासाची व्याख्या काय? नाही, विकास हा फक्त माणसापुरतं मर्यादित नसावा असं मला वाटतं. विकास हा सर्वसमावेशक असावा ज्यामध्ये आपण संपूर्ण जी जैवसृष्टी आहे किंवा जैवविविधता आहे तो टिकवून जर का साध्य करणार असू तरच त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणता येईल. नाहीतर आपण हा जो विकास जो करतोय तो उद्या आपल्याला विनाशाकडे नेणार आहे. या सर्व सजीवसृष्टीचं माणसापासून काही अडलेलं नाही. झाडांना काही माणसाची गरज नाही आहे, पण झाडं जर नसतील तर माणूस जगू शकत नाही. आपल्या ज्या काही बेसिक नेसेसिटीज आपण ज्या म्हणतो, ज्या पाणी आहे किंवा हवा आहे, शुद्ध हवा आहे आणि अन्न आहे, या सगळ्या आपल्याला निसर्गातूनच मिळतात.
या कुठल्याही गोष्टी माणूस स्वतः यंत्राद्वारे स्वतःला उपलब्ध करून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं अस्तित्व निसर्गावरती अवलंबून आहे हे माणसाने जर का समजलं तर अशा प्रकारचा जो सापेक्ष आपण म्हणतो तसा जर का आपण विकास साध्य केला तर त्यामध्ये काहीच अडचण राहणार नाही. उदाहरण जर का द्यायचं झालं तर ज्यावेळेला मेट्रो 4चं ज्यावेळेला ठाण्यामध्ये काम सुरू झालं त्यावेळेला जवळपास 3,000 झाडंही तुटणार होती. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं की MMRDAला की तुम्ही कृपा करून जे ट्रॅक तुम्ही टाकताय ते तुम्ही आयदर एलिव्हेटेड जर का असतील तर ते झाडांच्या वरून न्या आणि नाहीतर तुम्ही अंडरग्राऊंड करा. हे 2 पर्याय तुमच्याकडे आहेतच, कारण तुम्ही मेट्रो 3 जर का बघितली तर ती सुद्धा संपूर्णपणे अंडरग्राऊंड मेट्रो आहे. 10,000 करोडचा त्याला अतिरिक्त खर्च येईल म्हणून त्यांनी माझी मागणी फेटाळली आणि दुर्दैवाने ही 3,000 झाडं जी आहेत ती आपण ठाणेकर गमावून बसलो. कारण दरम्यानच्या कोविडच्या काळात त्यांनी ती कापून टाकली, न्यायालय बंद होती, कुठेच जात आलं नाही. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, ते ही सगळी कापलेली जी झाडं होती त्याचं पुनर्रोपण त्यांनी 35 किलोमीटर लांब साबेगाव म्हणून आहे भिवंडीला, तिथे जाऊन केली. कारण ठाण्यामध्ये ते म्हणतात की आम्हाला झाडं लावायला जागाच नाहीये. तर हे अशा प्रकारचा जो आपण विकास साधतोय तो आपल्याला विनाशाकडे निश्चितच नेणार आहे. त्यामुळे हे जे काही मी तुम्हाला सांगितलं पर्याय दिले होते ते पर्याय जर का त्यांनी ॲक्सेप्ट केले असते, भले त्याला 10,000 करोड रुपयाचा अतिरिक्त खर्च आला असं, परंतु ही झाडं जी इकॉलॉजिकल सर्व्हिसेस तुम्हाला देतात, जे ऑक्सिजन तुम्हाला फुकटचा पुरवतात, जे मातीची धूप थांबवतात किंवा प्रदूषण वायू प्रदूषणामध्ये खूप मोठा रोल असतो त्यांचा, ती झाडं आज तुम्ही गमावून बसलात. थोडक्यात 10,000 करोड मोठे का झाडं मोठी ह्याच्यामधला जो विचार आहे त्यातलं तारतम्य आपल्याला बाळगणं खरोखर आता गरजेचं होऊन बसलेलं. ह्या सगळ्यामध्ये ना यश कशाला म्हणायचं कामाचं हाही एक मुद्दाच आहे. आणि कारण सतत पुढे चालणारं काम आहे. एक काहीतरी आपल्या पक्षाने घडतं तर दुसरी समस्या उभी राहते. तर ना सतत चालणारी ही जी लढाई आहे, एक विषय संपला की दुसरा. तर मग कार्यकर्ता म्हणून स्वतःची भावनिक दमछाक होऊ नये ह्याच्यासाठी तू काय करतोस? की मी जे समविचारी लोक आहेत त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त काळ घालवतो. त्यामुळे वेगवेगळे विषय जे आहेत ते आपल्याला समजत नसतील, कदाचित आपण त्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघत असू, तर त्यांची एक आपल्याला हेल्प मिळते की ते काय त्याच्याबद्दल विचार करतात किंवा कसं करतात. असं नाही की प्रत्येक मुद्दा आपण घेतलाच पाहिजे आणि प्रत्येक मुद्द्यावरती आपण भांडलंच पाहिजे. पर्सनली किंवा एक इन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा एक लिमिटेशन प्रत्येकाची असतात. आता जी विकास कामं करतात ते लोक त्याच गोष्टी लोकांना सांगून निवडून आलेले असतात. त्यामुळे त्यांना ते न करणं पण चालणार नाही. तो विकास जर का साधायचा आहे तर त्यामध्ये निसर्गाची हानी तर होणारच आहे. आता मी सुद्धा लहानपणापासून म्हणजे जन्माला पण शहरात आलो, वाढलोय पण इथेच. त्यामुळे शहरांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला नक्की समजतात आणि प्रत्येक इन्स्टिट्यूशनची लिमिटेशन सुद्धा समजतात. त्यामुळे असं नाही की मी प्रत्येक मुद्द्यावरती भांडतोच किंवा भांडायलाच जातो, त्याची काही गरज नसते. पण फार मोठ्या प्रमाणात जिथे डिस्ट्रॅक्शन होत असेल तिथे पर्याय जर का उपलब्ध असतील तर ते पर्याय सुचवणं आणि त्यातून जर विकास साध्य होत असेल तर तुम्हाला मान्य आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की माणसाने विकास करू नये, फक्त त्याच्यामध्ये कमीत कमी निसर्गाची हानी होईल एवढं तरी पाहावं आणि जर पर्याय असेल तर तो नक्की अवलंबावा. थोडक्यात उदाहरण तुम्हाला जर का द्यायचं झालं तर माझी आत्ताची जी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्याच्यामध्ये मी जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे जे गणपती आहेत ते बनवू नका हे 2020 साली जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे त्यांनीच ही गाईडलाईन आणली 2020 साली की याच्यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरती बंदी. पण 5 वर्ष जिथे सगळ्यात मोठा गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा होतो अशा राज्यामध्ये ही बंदी अंमलामध्ये येत नव्हती. आणि म्हणून मी 2024ला याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केली की तुम्ही हे जे प्लास्टर ऑफ पॅरिस आहे त्याच्यावरती जी बंदी आहे ती फक्त अंमलात आणा. मी काही वेगळी मागणी केली नव्हती. जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणते त्याची फक्त अंमलबजावणी करा असं सरकारला सांगा, कारण सरकार त्याच्यावरती काहीच पावलं उचलत नव्हते. त्या लढ्यामध्ये मला हे माती मूर्तिकार सगळे आहेत ते सामील झाले. म्हणजे 12 जिल्ह्यामधले आपल्या टोटल महाराष्ट्रातले माती मूर्तिकार ज्यांनी आधी कधीतरी POP केलं होतं, पण जेव्हापासून सरकारी धोरण बदलली तेव्हा त्यांनी ही माती मूर्तिकाला अवलंबली. म्हणजे बहुतेक जे आहेत ते हे सगळे कुंभार समाजातले, ते जे मातीमध्येच त्यांचं आयुष्य जातं. तर त्यांच्यासाठी ही फार मोठी समस्या निर्माण झाली, कारण दरवर्षी सरकार म्हणते की आम्ही यावर्षी करू आणि ते त्यांच्या मूर्त्या बनवून ठेवायचे त्याला खप नाही आणि त्यांच्यावरती एक प्रकारे उपासमारीचंच म्हणजे संकट आलं होतं. आणि सगळ्यात मोठा माझ्यासाठी जो मुद्दा होता तो पर्यावरणाचा असा होता की 2023 साली मी ठाणे महानगरपालिकेला असं विचारलं होतं
की तुम्ही हे ज्या सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या संकलित करता ज्या कृत्रिम तलावामध्ये, त्याचं तुम्ही काय करता? तर मला धक्कादायक उत्तर RTI मध्ये त्याने असं दिलं होतं की आम्ही त्यानंतर ठाणे खाडीत फेकून देतो. म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की मी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतोय, ठाणे महानगरपालिका त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावते, पण तसं काहीच घडत नव्हतं. बरं, मी त्याच्यानंतर जो काय अभ्यास माझा झाला त्यानंतर मला असं आढळलं की त्याच दरम्यान रामसर खाडी म्हणजे आपल्या ठाणे खाडीला आता रामसर दर्जा मिळाला आणि त्यातूनच तिथे आता भारतातली पहिली फ्लेमिंगो सँच्युरी उभारली गेली. तर ह्या फ्लेमिंगो सँच्युरीचं जे रेग्युलेटर म्हणून जे काम करतात ते जे मॅनग्रोव्ह फाउंडेशन आहे, कांदळवन विभाग आपण त्याला म्हणूया, त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं लिहिलंय की या फ्लेमिंगो सँच्युरीला सगळ्यात मोठा धोका जो आहे ते ठाणे खाडीमध्ये ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विसर्जन होतं त्याच्यामुळे आहे. आणि हे बघून तर मी उडालोच. मग मी तो सगळा अभ्यास सुरू केला की असं किती प्रदूषण नक्की होते. तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 करोड गणेश मूर्ती ह्या इन्स्टॉल होतात, म्हणजे त्याचं पूजन होतं प्रत्येक वर्षी. आणि साधारणतः 10 किलो वजनाची एक मूर्ती आपण जर का ॲव्हरेज पकडली तर इतकं किलो हे संपूर्ण आपल्या नैसर्गिक स्रोतामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस जात आहे. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लास्टिकची समस्या एकच आहे, कारण ह्याचंही विघटन होत नाही आणि त्याचंही विघटन होत नाही. वर्षानुवर्ष हे तुमच्या नैसर्गिक स्रोतामध्ये पडून राहतात आणि त्याच्यामुळे ना पुन्हा ती एक दुष्टचक्र ते सुरू होतं की ते प्राण्यांच्या पोटात जातं. मग जे मासे खाऊ असतील ते त्यांच्या थ्रू माणसांच्या पोटात जातं. तिकडची पूर्ण जैवविविधता जी सागरातली असेल किंवा नद्यांमधली असेल ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होते, ॲब्सोल्युटली डिस्ट्रॉय होते. कारण त्याच्यावरतीच एक रंग लावलेले असतात केमिकल किंवा त्यांनी ते मासे मरतात. तुम्ही दरवर्षी बघा, आत्ताच बाणगंगेला झालं, गेले 10 वर्ष मी यावर्षी त्यांना अपील केलं होतं मुंबई महानगरपालिकेला की बाणगंगेवरती हे जे काही विधी होतात दशक्रिया विधी ते तुम्ही कृपा करून बंद करा. कारण गेले 10 वर्षाचा रेकॉर्ड आहे की इथे तुम्ही ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मासे मृत्युमुखी पडतात. याही वर्षी तेच झालं. हजारो मासे दुसऱ्या दिवशी तडफडून तिथे मृत्युमुखी पाहायला मिळाले. आता अर्थातच त्याही गोष्टी करता ते थांबवायला मला कोर्टाचीच पायरी चढावी लागणार आहे. कारण हे जे पब्लिक प्रेशर त्यांच्यावरती आहे की आम्ही हे करणारच, ते त्यांना दिसत नाही की ते ॲट व्हॉट कॉस्ट. कारण ते करून निघून जातात, दुसऱ्या दिवशी ते बघायला आलेलं नसतं तिथे काय घडतं ते. त्यावेळेला आमच्यासारखी लोक तिकडे असतात त्यांना रेस्क्यू करायला किंवा त्यांना वाचवायला किंवा जे काही तिथे शिल्लक असेल निदान ते तरी जगवायला. त्यामुळे मला तेच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना डॉक्टर, त्या आपल्या स्वतःशीच निगडीत आहेत माणसाच्या आयुष्याशी. आणि म्हणून पर्यावरण वाचवणं ना मला हेच जास्ती महत्त्वाचं वाटतं. मला जर का माझ्या म्हणण्यापेक्षा ज्या आपल्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना हा निसर्ग आपल्याला जर का वारसा हक्कामध्ये म्हणून द्यायचा असेल, त्यांचंही जीवन आपल्याला आपल्यासारखंच जर का निरोगी राहावं असं वाटत असेल भविष्य, तर मग निश्चितच आपल्यालाच ते राखून ठेवायला लागणार. दुसरं कोण आहे? आणि हा प्रश्न माझा आहे हे सांगणारी माणसं गरजेची आहे. आम्हाला काय असतं ना, कुठला प्रश्न असेल तर तो सोडवणारा कुणीतरी लागतो. म्हणजे आम्हाला प्रश्न सोडवून हवा असतो, पण तो आम्हाला सोडवायचा नसतो. ह्या मानसिकतेबद्दल काय म्हणशील? आता माझं एक या गोष्टीचं जे आकलन आहे ते असं आहे की माणूस, शहरी माणूस मी म्हणतोय, हा स्वतःच रोजच्या जीवन मरणाच्या त्या रहाटगाड्यामध्ये एवढा अडकलेला आहे की त्याला उसंत सुद्धा नाही आहे की या सगळ्या गोष्टींकडे बघायला. आणि ती सिस्टीमच आपण अशी बनवून ठेवलेली आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो किंवा काही करायचं असतं किंवा त्यांना योगदान द्यायचं असतं, तरी नाईलाजाने ते देऊ शकत नाही. त्यामुळे मी त्यांच्याकडे मला अजिबात त्यांचा तिरस्कार नाही किंवा मला असं अजिबात वाटत नाही की ते काही चुकीचं करतायत. आणि मीही हे का करू शकलो, कारण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला किंवा मला कधी या गोष्टी करण्याची आवश्यकता भासली नाही. माझे आई वडील दोघेही नोकरीला होते, त्यांनी कधी माझ्याकडून एक एक्स्ट्रा इन्कम आणावं किंवा त्याच्यावरतीच माझं घर चालेल अशी कधी परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या पुण्यावरती मी हे करू शकलो असंच मला म्हणायला लागेल की मला स्वतःचं घर बनवायची कधी आवश्यकता नव्हती, कारण तेही मला त्यांच्याकडूनच मिळालं होतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते पाठबळ मला जर का नसतं तर कदाचित मीही त्यांच्यासारखंच एक होऊन बसलो असतो. त्यामुळे मला ते अजिबात त्याच्याबद्दल राग नाही किंवा चीड नाही की ते लोक का येत नाहीत. पण त्यांच्याकरता मला प्रत्येक वेळेला म्हणून मी म्हटलं की ॲडव्होकसी म्हणजे मी त्यांना काही छोट्या छोट्या उपक्रमांद्वारे त्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करू शकेन. म्हणजे बर्ड वॉचिंग असेल किंवा ट्री वॉक्स असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टी की जिथे आपण सांगू शकतो की तुम्ही एखादं पॉलिसी आली आहे तर त्याला निदान ईमेल करून विरोध तरी दर्शवा. किंवा आपलं ठाण्याचं DP आलंय तर त्याच्यामध्ये कुठले ग्रीन झोन्स आपले बाधित होत आहेत तर ते त्यांना दाखवून तुम्ही ॲटलिस्ट याच्यावरती विरोध तरी दर्शवा. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा त्याला खूपच साथ मिळते.
किंवा मी एकटं करणं आणि हजारो लोकांनी करणं यामध्ये खूपच फरक पडतो. म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवरती टीम्स तयार केल्याशिवाय ह्या प्रश्नांना वाचाच फुटणार नाही, ॲब्सोल्युटली. असं सुद्धा आहे. म्हणजे तो एक पर्यावरण विवेकाचा आवाज हा आपल्याला बुलंद करावाच लागेल. आम्ही असं नेहमी म्हणतोय की तरुण पिढी फार आत्मकेंद्रित होते आहे, तरुण पिढी काही करत नाहीये. तर तुझे तरुण पिढीबद्दलचे अनुभव काय? मला तर उलट वाटतं की तरुण पिढी आज सगळ्यात जास्ती इन्फॉर्म्ड आहे. आणि आत्ता मी जसं तुम्हाला सांगितलं की जेवढी काही आंदोलनं झाली त्याच्यामध्ये मला आनंद होईल हे सांगायला की तरुणांचा सहभाग हा सगळ्यात जास्ती होता. म्हणजे 90% तरुण होते या सगळ्या जी काय आंदोलनं रस्त्यावरची झाली त्यामध्ये. वृक्षतोडीचा जो एक प्रस्ताव होता ज्याच्यामध्ये काही हजार झाडं तोडली जाणार होती, त्याच्यामध्ये 750 तरुण एकाच दिवशी जाऊन त्यांनी विविध भागातले त्यांनी ठाण्याच्या ट्री ऑथॉरिटीवरती धडक मारली होती आणि त्यांच्या तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे असं नाहीये की त्यांना माहिती नाहीये किंवा ते करत नाहीयेत. तुम्ही आता बघा ना, आता नाशिकचं तपोवनचं उदाहरण बघा, तिकडे सगळे तरुणच आहेत जे याला विरोध दर्शवतात. किंवा अरवलीचं तुम्ही जर का बघितलं तिथेही सगळे तरुण आहेत. दिल्लीमधला जो आता प्रोटेस्ट झाला वायू प्रदूषणावरती, तिथेही सगळी तरुणच आहेत. त्यामुळे जेनझी ही वेल इन्फॉर्म्ड आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच इनफॅक्ट मला जास्ती अपेक्षा आहेत की कारण त्यांनाच त्यांचं भविष्य जर निरोगी ठेवायचं असेल तर या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिजमची गरज आहे. आणि त्यांना नेमकं काय पद्धतीने वळवावं लागेल त्यांच्या अस्वस्थपणाला? जेनझी मधला जो अस्वस्थपणा आहे तो जसं मी तुम्हाला सांगितलं ते वेल इन्फॉर्म्ड आहेत, फक्त ते वेल इक्विप्ड नाही आहेत. सो जसं मी सांगितलं की मला जसं चॅनलाइज केलं मी, तर ती ऊर्जा चॅनलाइज करायला त्यांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनाही ज्या स्वयंसेवी संस्था असतील त्यांच्या बरोबरीने त्यांनी काम केलं तर त्यांना त्यांचे मार्ग आपसूक मिळत जातील. जेव्हा एखादी मुवमेंट उभी राहते, सिटीजन मुवमेंट, तेव्हा त्याला स्पिअरहेड करायला किंवा त्यांना लीडरशिप द्यायला एखादा तज्ज्ञ त्यामधला नक्की उभा राहतो आणि मग त्याच्यामागे सगळेजण फॉलो करतात. आणि आजकाल आपण तोच ट्रेंड बघतोय की ही सगळी जी सिटीजन ओरिएंटेड ज्या मुवमेंट्स होतात तिथे नंतर मग एक ग्रुप तयार होतो, एक कोअर ग्रुप तयार होतो आणि मग ते सगळ्या पैलूंचा अभ्यास करतात. मग त्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ पण असतात, त्यामुळे ते काही निवृत्त शासकीय अधिकारी सुद्धा असतात ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे, किंवा त्यामध्ये काही वकील सुद्धा असतात किंवा निवृत्त न्यायाधीश सुद्धा असतात. आणि मग ह्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन जेनझी नक्कीच पुढे जाऊ शकतो. म्हणजे पुन्हा तिथे पर्यावरण विषयक चळवळीकडे पिढ्यापिढ्यांमधला दुरावा दूर करणारा एक पूल म्हणून सुद्धा आपल्याला पाहता येईल. एक व्यक्ती म्हणून मी माझ्या परिघात आणि माझ्या त्या दैनंदिन संघर्षामध्ये सुद्धा काय करू शकतो माझा खारीचा वाटा उचलण्यासाठी? बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, ज्यामधल्या मुख्यत्वे मला असं वाटतं की आपण जर आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर जरी स्वच्छ ठेवला किंवा त्याच्यावरती देखरेख जरी ठेवली तरी संपूर्ण देश निश्चितच स्वच्छ आणि सुंदर होईल. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की असा कुठला वृक्ष कायदा असतो आणि त्यांनी हे आपण जे रेग्युलेट केलं जातं. तर जर कुठे वृक्षतोड कुठे होताना दिसली तर नागरिकांनी निश्चित जाऊन तिथे हटकावं, त्यांना विचारावं की तुमच्याकडे परवानगी आहे का रीतसर. ती जर का नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी निश्चित संपर्क करावा आणि मग त्याची पुढची जी काही प्रोसिजर आहे ते आम्ही करूच. किंवा आपल्या आजूबाजूला जर कुठे काही कन्स्ट्रक्शन्स ॲक्टिव्हिटी सुरू असतील, सिव्हिक वर्क चालू असेल, तर तिथे खूप धूळ कचरा किंवा तिथे जे काही त्यांना नियम घालून दिलेले आहेत ते फॉलो होत आहेत की नाही हे पण तुम्ही जरूर बघावं. कारण उद्या त्याच खड्ड्यात कधी तुमचा मुलगा पडू शकतो, तिथे तुमची गाडी आतमध्ये पडू शकते जर तिथे फेन्सिंग नसेल, तिथे धूळ उडत असेल तर ती तुमच्याच नाकातोंडात जाणार आहे. सो तिथे तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही जे करताय ते नियमबाह्य आहे, मी तुमची तक्रार करीन. ॲटलिस्ट आपण छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आता जिथे तुम्ही बघत असाल की कुठे कोण कचरा जाळते तर तो कचरा त्यांना जाळू नका हे सांगणं, की त्याचं तुम्ही खत करू शकता किंवा तुम्ही तसंच नुसतं जरी ठेवून दिलं तरी त्याची माती होईल, ते जाळू नका कारण तुम्ही अजून वायू प्रदूषण करताय हे त्यांना सांगणं. म्हणजे तुम्हाला कुठे कोणी थुंकताना दिसलं तरी त्याला हटकणं, हे आपण करत नाही. आपण म्हणतो जाऊन दे ना मला काय, पण ते ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या तरी आपण बऱ्याच अंशी या सगळ्या गोष्टींना अटकाव घालू शकू. म्हणजे आम्हाला बोललं पाहिजे किंवा आम्हाला व्यक्त व्हायला पाहिजे. बरोबर. आणि आमच्या सवयींमध्ये जसं मी मगाशी म्हणलो की मी एसीचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा मुळात करतच नाही. पण आपल्याकडे क्लायमेटिक कंडिशन्स अशा आहेत की आपण जिथे कुठे जातो, आता गाडीने गेलो समजा, तर निदान हा प्रयत्न तरी आपला असावा की आपण सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे ती वापरावी
किंवा आपण कुठे लांब पल्ल्याच्या याला चाललं असेल तर जे कार पुलिंग आहे ते जर तुम्ही केलं तर निदान तेवढ्या प्रमाणात तरी तुमचं पेट्रोल किंवा इंधन तुम्ही वाचवू शकाल. किंवा आपण साधं पाणी जे आहे, म्हणजे छोट्या छोट्या सवयी आपण तो टॅप ओपन करून ते ब्रश करत असतात किंवा ते न करता आपण एकदाच उघडून पुन्हा ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत की किंवा हल्ली फूट टॅपिंगचे पण तुमचे हे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही ते टॅप फुटनी जर केलं तरच तो नळ तुमचा ऑन होतो. सो त्या पण गोष्टी अवेलेबल आहेत. ते तुम्ही केलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. बऱ्याच वेळेला मी बघतो की लोक शॉवर खाली आंघोळ करतात. ते न करता तुम्ही बादलीत नेऊन केलीत तर जवळपास दिवसाचं तुम्ही शेकडो लिटर पाणी हे वाचू शकाल. म्हणजे एक फॅमिली साईज मध्ये मी म्हणतोय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता लोक झाडं लावतात बरेच जण आपल्या आवडीसाठी किंवा छंद म्हणून आणि त्याला रोज पाणी घालत बसतात. त्याची काही गरज नसते मुळात. तर ते पण तुम्ही जर का अल्टरनेट डे घातलं किंवा 2-3 दिवसांनी एकदा जरी घातलं तरी ते पुरेसं असतं झाडांना. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण वैयक्तिक स्वरूपात या जर केल्या तर सहज शक्य आहे. या सगळ्या प्रवासात तुझ्या स्वभावात आणि व्यक्तिमत्वात कोणते कोणते सकारात्मक बदल झाले? एकतर आत्मविश्वास प्रचंड वाढला. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही यश मिळत गेलं त्यामुळे मला हे नक्की समजून चुकलंय की आपण एखादा मार्ग निवडून त्याच्यावरती सचोटीने चालत राहिलो आणि सत्याच्या बाजूनी कास जर का धरून चालत राहिलो तर अंतिम यश हे मिळतंच. त्यामुळे माझा आत्मविश्वास या गोष्टीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढला. जो आधी मी म्हणत नाही की नव्हता, पण तो जसं ज्या स्वरूपात असायला हवं त्या स्वरूपात नव्हतं. आता मला हे माहिती आहे की आता मी एखादं आंदोलन उभं केलं किंवा मी एखादी गोष्ट छेडली की त्याला प्रतिसाद नक्की मिळतो, कारण आता लोकांनाही कळून चुकले. त्यामुळे मित्रपरिवार मी हा वाढवत जो गेलेलो आहे तो हा अखंड वाढतच जाणार आहे. जसं मी आत्ता तुम्हाला उदाहरण सांगितलं की 12 जिल्ह्यातले मूर्तिकार, आत्ताच आमची एक मध्ये बैठक पण झाली की यापुढे 100% पर्यावरणपूरक मूर्ती आपल्याला कशा उपलब्ध करून देता येतील मार्केटला. कारण आपण जसं म्हणतो की प्लास्टिकला पर्याय आहे असं आपण नेहमी म्हणतो, तर कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या, तसं या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना पर्याय आहे. तर त्या पर्यायासाठी आम्ही आता सगळे एकत्र येतोय आणि आलोय म्हणजे, आणि त्यांना मी केवळ मार्गदर्शक स्वरूपातच माझं काम राहणार आहे, कारण ते मूर्तिकार आहेत. तर आम्ही एक अशा मूर्त्या आता तयार करतोय की ज्या 100% पर्यावरणपूरक असतील, ज्या मार्केटमध्ये आम्ही आता अवेलेबल करून देतोय. त्यामुळे माझं एक संघटन कौशल्य जे आहे, जे मला मी कॉर्पोरेटमधून पण जे शिकलो, ते संघटन कौशल्य पण माझं विकसित नक्कीच झालं. या प्रवासामधला एक कसोटीचा क्षण, एक समाधानाचा क्षण आणि एक वैफल्याचा क्षण. कसोटीचा क्षण जर तुम्ही म्हणाल तर तोच होता की ज्यावेळेला मी पहिल्यांदा हे सगळं सुरू केलं त्यावेळेला फार लोकांनी म्हणजे वेड्यात काढलं की लोकांना इथे नोकऱ्या मिळत नाहीत आणि तू इथे कॉर्पोरेट नोकरी सोडून भरपगारी हे असं काहीतरी करायला जातोयस, तर नीट विचार कर, 10 वेळा विचार कर. घरच्यांचं पण अर्थातच तेच म्हणणं होतं, कारण पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे की आता नोकरी, मग छोकरी, मग तो सगळा पुढचा प्रवास सगळा सुरू होतो, लग्न वगैरे. सो त्यांच्याही डोक्यात ते असेल. त्यामुळे तिथूनही असं मी म्हणणार नाही त्यांनी विरोध केला, पण तेही काही फारसे खुश नव्हते की कशा करताय, लष्कराच्या भाकऱ्या वाजायची गरज काय. त्यामुळे तो कसोटीचा क्षण होता की मी नक्की करू की नको करू. जर मला अपयश मिळालं तर काय, मग हे सगळे लोक मला पुन्हा हसतील. बरं, असं नाही की यश आणि अपयश हे एकाच वर्षात समजतं, त्याकरता काही काळ जावा लागेल. आणि जर मी अयशस्वी झालो तर मला पुन्हा नोकरीची संधी मिळेल किंवा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या बॅक ऑफ द माइंड सुरू होत्या. त्यामुळे तो एक कसोटीचा क्षण होता की जिथे हा निर्णय मला घ्यायचा होता की नाही, मला आता हे पूर्ण वेळ हे काम करायचंय निसर्गासाठी. समाधानाचा क्षण म्हणाल तर केस झाली होती म्हणजे ठाण्यामध्ये, जिथे एक झाड एका मंडपावरती पडलं गणपतीच्या. गणेशोत्सव सुरू होता आणि त्याच्या खाली एक आई आणि मुलगा हे त्याच्या खाली दाबले गेले आणि त्या मुलाच्या खाली तिची आई होती आणि त्या मुलाच्या वरती ते झाड पडलं होतं. सुमारे 20 मिनिटं ते रेस्क्यू झालं नाही, कारण ते झाड महाप्रचंड होतं, अतिप्रचंड होतं. 7-7 मजले त्याची उंची होती आणि ते झाडाच्या खाली दाबल्यामुळे त्या मुलाच्या डोळ्यासमोर त्याची आई हकनाक तिचा मृत्यू झाला. आता हे झाल्यानंतर मी 1 महिन्याभराने त्या फॅमिलीला भेटायला गेलो आणि त्यांना हे समजावून सांगितलं की हा तुम्हाला जरी प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असेल तरी हा अपघात नाही आहे, याच्या पाठी काही कारणं आहेत. आणि ती कारणं अशी होती की जिथे हे झाड पडलं होतं त्या सोसायटीने 3 वर्ष
ठाण्याच्या ट्री ऑथॉरिटीला, वृक्ष प्राधिकरणाकडे, हे झाड आम्हाला कापून द्या, कारण हे फार अस्ताव्यस्त वाढलेलं आहे आणि हे कधीही पडू शकतं, अशी चिंता व्यक्त केली होती. 3 वर्षे ते त्यांच्याकडे परमिशन मागत होते आणि 3 वर्षे ती परमिशन त्यांना नाकारली गेली किंवा दिलीच गेली नाही आणि ते झाड अल्टिमेटली पडलं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की हे सदोष मनुष्यवध आहे, हा अपघात नाही. कारण ह्याचं अपकीप किंवा याचा जो मेंटेनन्स आहे हे ठाणे महानगरपालिकेनेच करणं अपेक्षित आहे. ह्याची कारणमीमांसा पण मी त्यांना सांगितली की आपल्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये 1% हा ट्री सेस म्हणजे वृक्ष उपकर म्हणून घेतला जातो. त्यामुळे त्यांना हे सगळी जी झाडं आहेत ठाण्यामधली, म्हणजे प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियामधली, हिचं संवर्धन आणि संगोपन ही जबाबदारी त्यांचीच आहे. आणि तुम्ही परवानगी मागून पण 3-3 वर्ष देत नसेल आणि ते पडले तर त्याला मी अपघात म्हणत नाही. हे हलगर्जीपणा आहे आणि त्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे ज्यांनी परमिशन नाकारली किंवा ते करून दिलं नाही. आणि मग म्हणून मी त्यांना घेऊन एक मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका केली की असे जे ट्री फॉल विक्टिम्स आहेत त्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी. आणि ठाणे महानगरपालिकेकडे अशी कुठली पॉलिसीज नव्हती. म्हणजे त्या ट्री फॉल विक्टिम्सला काही मिळायचं नाही. झाला अपघात, झालं संपलं, विषय संपला. पण तसं नव्हतं ते. आणि कोर्टाने ते म्हणणं मान्य केलं आणि ठाणे महानगरपालिकेला ती पॉलिसी आणावी लागली. आता ठाणे महानगरपालिका असे ट्री फॉल विक्टिम्सला 1 लाख रुपयाची आता नुकसान भरपाई देते आणि ज्याला किरकोळ इजा झाली आहे त्यांना ते 50,000 रुपये देतात. अर्थातच एखाद्या माणसाच्या आयुष्याची किंमत ही 1 लाख रुपये असूच शकत नाही. त्यामुळे तेही मी चॅलेंज करणारच आहे. ते येत्या काळात होईलच. परंतु ॲटलिस्ट TMCला प्रवृत्त केलं गेलं ह्या केसमुळे की त्याने ॲटलिस्ट पॉलिसी तरी फॉर्म्युलेट केली. त्यामुळे तो एक खूप समाधानाचा क्षण होता. दुसरं एक समाधानाचा क्षण असा होता की मी वेटलँड कमिटीवरती सुद्धा मेंबर आहे, जी जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी आहे. त्याच्यामध्ये आमचं काम असतं की जे ठाण्यातली जी खाडी क्षेत्र आहे तिथे अतिक्रमणं होऊ नयेत. जर झाली तर तात्काळ ती निष्कासित करावीत. हे सगळे यंत्रणा जी राबवायची असते त्या कमिटीवरती मी आहे. कोपरीमध्ये एक जागा आहे, स्वामी समर्थ मठ म्हणून, तिथे तो जातो आतमध्ये. तिकडे अचानक निवडणुकीच्या दरम्यान एक रस्ता तयार झाला, डांबरी रस्ता, आणि तिथे हजारो टन हे राडारोडा हा फेकला गेला. म्हणजे कन्स्ट्रक्शन वेस्ट आपण म्हणतो ते सगळं तिथे फेकलं गेलं मॅनग्रोव्हजवरती. ती तक्रार जी आहे ती मी लावून धरली. ठाणे महानगरपालिकेला आदेश देण्यात आले की तुम्ही हा 1 महिन्यामध्ये सगळा जो राडारोडा आहे तो काढून घ्या. तो राडारोडा त्यांनी दिवस रात्र तिथे सगळी सिस्टीम लावून, मशिनरी लावून तो काढून तर घेतलाच, प्लस त्यांना असंही आदेशित केलं गेलं की याच्या पुढे पुन्हा तिथे अशा प्रकारे काही होऊ नये म्हणून तिथे बोल्डर्स टाका, म्हणजे तिथून आतमध्ये वाहनं येऊच शकणार नाही, म्हणजे ट्रक किंवा ते घेऊन येऊ शकणार नाही. तिथे बोल्डर्स लावले गेले. आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे CCTV कॅमेरा लावा जो कोपरी पोलीस स्टेशनला कनेक्टेड असेल. म्हणजे जर प्रयत्न पुन्हा असा जर झाला तर ते लगेच येऊन त्यांना तिथे तातडीने कारवाई करू शकतील. सो ह्या तिन्ही गोष्टी झाल्यामुळे ना ते एक क्लासिक एक्झाम्पल सेट झालं आणि हे मॉडेल मग सगळीकडे पुढे राबवायला सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जो ठाण्यामधली मी पहिली जी PIL केली 119/2017, त्यामुळे जवळपास 10,000 झाडं ही ठाण्यातली तोडण्यापासून वाचली. वैफल्याचा क्षण तसं म्हणाल्या वैफल्याचा असा क्षण नाही, पण बरेच वेळा असं होतं की आपल्याला अपेक्षित असे निकाल येत नाहीत किंवा निकाल लांबतात. पण ते जे वैफल्य ते तेवढ्यापुरतंच असतं. पण त्यातून पुन्हा उठून उभारी घेऊन पुन्हा त्याला पुढच्या प्रोसेस ज्या असतात, मग त्याला जर का खालची न्यायालय असेल तर त्याला उच्च न्यायालयातून सर्वोच्च, तो प्रवास सुरूच असतो. तो अव्याहतपणे सुरूच राहील. पण असं कधी होतं का रे की नाही आता ना काहीच करता येणार नाही? असं बऱ्याच वेळेला होतं. म्हणजे जसं मी सांगितलं की ज्या वेळेला मेट्रो 4चं जे झालं, जी 3,000 झाडं ही कोविडच्या दरम्यान तोडली गेली. कोविडच्या दरम्यान तुम्हाला माहिती आहे सर्व यंत्रणा कशाच्या मागे लागल्या होत्या, तर कोविडचं उच्चाटन करण्यामध्ये लागल्या होत्या. त्यावेळेला न्यायालयं सुद्धा बंद होती. तर ही झाडं मी डोळ्यात देखत जाताना बघितली, पण मी काही करू शकलो नाही. त्यामुळे अशा पण गोष्टी होतात. व्हॉट कीप्स यू गोईंग? जोपर्यंत समोर शत्रू मला दिसतो, शत्रू तोच आहे की जोपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या पॉलिसीज आहेत, जोपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास करणारे मनुष्य प्राणी आहे, तोपर्यंत माझी ही फाईट चालू राहणार अव्याहतपणे. आणि आता तर लोक म्हणतायत की अख्ख्या पृथ्वीचं भविष्यच संशयाखाली आहे. पृथ्वी वाचेल का नाही हेच माहीत नाही. तर तुला काय वाटतं पृथ्वीच्या भविष्याबद्दल? आणि ते चांगलेपणी घडवायचं असेल
तर काय व्हायला पाहिजे? आपण जर पृथ्वीचा इतिहास बघितला तर पृथ्वीची निर्मिती ही साधारण 450 कोटी वर्षापूर्वी झाली. त्याच्यावरती सजीव सृष्टी ही सुमारे म्हणजे आपण ज्याला सिंगल सेल्युलर जे म्हणतो ते एकपेशीय जीव हे साधारण 4 करोड वर्षापूर्वी आले. माणूस तर फार उशिरा आला. आपण होमोसेपियन्स जे म्हणतो आपण तो आपण आलोच साधारण 3 लाख वर्षापूर्वी. ते मग माणूस अगदीच नवखा आहे पृथ्वीसाठी. आणि त्यातून पण आपण हे शेती वगैरे जे काही शिकलोय त्याला तर केवळ 10,000 वर्ष झालेत. तेव्हापासून मग आपण असं म्हणू शकतो की आपण स्वयंपूर्ण झालो, की आपल्याला निसर्गावरती तेवढं आपलं अवलंबून राहावं लागत नाही, कारण आपण स्वतःच ते शिकलो कसं करायचं ते. की गेल्या 50 वर्षामध्ये केवळ 50 वर्षामध्ये पृथ्वीवरचे 50% वैविधता जी आहे किंवा जीवसृष्टी जी आहे ती संपलेली आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आणि किती वेगाने आपण हा पृथ्वीचा विनाश करतोय हे समजण्यासाठी ही आकडेवारी ही पुरेशी आहे. पृथ्वी राहील, पृथ्वीवरती पुन्हा ती सजीवसृष्टी जन्माला सुद्धा येईल, कारण ते अव्याहतपणे सुरू राहण्याचा हा निसर्ग आहे. त्यामुळे पृथ्वीला आपली अजिबात गरज नाहीये. पुन्हा काहीतरी वेगवेगळी स्थित्यंतर घडतील आणि हे पृथ्वीच्या बाबतीत पहिल्यांदा घडलेलं नाही. अशी 4 वेळा पृथ्वीवरती हा पूर्ण सजीवसृष्टीचा विनाश झालेला आहे. याच्या अगोदर 4 वेळा. त्यामुळे पृथ्वीला काही होणार नाहीये. जे काय होणार आहे ते मानवाला होणार आहे. त्यामुळे मानवाने अजिबात ह्या तोऱ्यात राहू नये की मी पूर्णपणे इम्युन्ड आहे या सगळ्या गोष्टींपासून. उलट सगळ्यात जो काही आपण म्हणतो ना की जो स्खलनशील असेल किंवा जो काय म्हणतो आपण त्याला तो माणूसच आहे. बाकी कुठल्याही सजीवसृष्टीला काही फरक पडत नाही माणूस नसेल तर. को जागरती, कोण जागा आहे? हा प्रश्न खरं तर कोजागिरी पौर्णिमेला विचारायचाच नसतो. तो प्रश्न विचारायचा असतो अमावस्येच्या दाट अंधारात. कारण जागृतीची, जागण्याची गरज तिकडंच असते. असा एक जागल्या की जो मुळात पर्यावरणाचा तज्ज्ञ नव्हे पण अभ्यास. स्वतःच्या जीवनाला विधायक वळण देता देता पृथ्वीच्या आरोग्याबरोबर स्वतःला आणि इतर समविचारी मंडळींना जोडणारा. आपण सगळेजण खूप काही बोलतो, पण जोडण्याचं काम करतो का? कृती करतो का? त्यातल्या सातत्याचा आनंद घेतो का? मला वाटतं हे सगळे प्रश्न रोहितने आज आपल्यापर्यंत पोहोचवलेत. त्याच्या या अनुभव यात्रेचा नेमका ठोस शेवट काय? याच्यामध्ये यश कशाला म्हणायचं, अपयश कशाला म्हणायचं, या सगळ्या प्रश्नांना तात्कालिक उत्तरं असतील किंवा नसतील. पण माझा एक विधायक प्रवास व्यक्ती म्हणूनचा निसर्गापर्यंत कसा जोडता येईल या प्रक्रियेमध्येच सार्थकता दडलेली आहे, असा विचार आपल्यासमोर आज मांडला गेला आहे. आणि आता प्रश्न आपला आहे, को जागरती.